नमस्कार मित्रांनो. बाळू आणि गटलू हे दोघं मित्र. आता दोघांचे वय 25 आणि 26 वर्षाचे. फक्त 1 वर्षाचा फरक होता. आता दोघं तरुण मुलं. ते अंमळनेरपासून 15 किलोमीटर असलेल्या एका लहानशा खेड्यात राहत होते आणि त्यांना अंमळनेरला 2 वर्षापासून एका कापड दुकानावरती नोकरी लागली होती, सेल्समन म्हणून. सकाळी ते 8-8:30पर्यंत दुकानावर येऊन द्यायचे डबा वगैरे घेऊन, आणि रात्री मात्र त्यांना 9, 9:30, 10 असा टाईम होऊन द्यायचा. मस्त 2 वर्षापासून मजेशीर त्यांचं ड्युटी चालू होती. आता खेड्यावरून यायला म्हणजे एस टीने या, रिक्षाने या, त्यापेक्षा आपण मोटरसायकली घेऊ म्हणून त्यांनी दोघांनी काय केलं, 2 मोटरसायकली घेतल्या, जुन्या मोटरसायकली, आणि ते अपडाऊन सुरू केलं. कारण अंमळनेरला खोली करणं आणि राहणं त्यांना काही शक्य नव्हतं. आणि सेल्समन म्हटलं म्हणजे कापड दुकानावरचा असा किती पगार असतो, का आपल्याला परवडणार आहे, म्हणून ते मोटरसायकलने जाऊन येऊन करत होते. मग त्यांच्या लक्षात आलं की अरे बाबा, 5-6 महिन्यातच लक्षात आलं त्यांची की आपण 2 मोटरसायकली घेतल्या. मग त्या आणि एकाच ठिकाणी कामावर यायचे. मग त्यांनी असं ठरवलं की एक मोटरसायकल 8 दिवस चालवायची, एक मोटरसायकल 8 दिवस चालवायची, आलटून पालटून एक हप्ता दोघांनी काढायचा प्रत्येकाची, आणि डबल सीट यायचा म्हणजे आपल्याला पेट्रोलचा खर्च वाचेल. झाला मस्त. मोटरसायकल ते यायचे जायचे. 2 वर्ष कुठं निघून गेले समजलं नाही. असं डिसेंबरचा महिना, खूप थंडी पडली होती आणि कापड दुकानावर खूप काम. 8-9 वाजता दुकान बनवून द्या, परंतु गोडाऊनमध्ये काही कामं असतात, बरेचसे असे कामं असतात की उशीर होतो. उशीर झाला तर मालक त्यांना थांबवून घ्यायचा, बरेच सेल्समन थांबायचे. मग रात्रीच्या वेळेला त्यांना ओव्हरटाईमसुद्धा देऊन टाकायचा. आता थंडी होती तरी यांचं चला ओव्हरटाईमसाठी यांना 11 वाजून गेले. बापरे, 11 वाजून गेले रात्रीचे. मग त्यांनी सर्व त्यांचे काम आटोपले, निघाले. त्यांना माहिती होतं वा थंडी खूप आहे, स्वेटर टोपी होतीच त्यांच्या अंगात. बस बाळू गाडी चालवत होता, निघाले, अंमळनेर सोडलं. आता 15 किलोमीटर अंतर म्हणजे काही जास्त वेळ लागणार नाही. आणि त्यांचा रस्ता असा होता त्यांच्या गावाचा, अंमळनेर सोडल्यानंतर एकदम शांत रस्ता, खेडेपाड्यावरचा रस्ता, एकदम शांत रस्त्याने ते चालले. रात्रीच्या वेळेला त्या रस्त्यावरती जास्त वाहनं जायची नाही. 1-2 मोटरसायकल, एखादा ट्रॅक्टर वगैरे गेलं तेवढंच. शांत रस्ता, आजूबाजूला दाट झाडी, बांधावरती शेती. थंडी खूप वाजत होती. बाळू पुढे गाडी चालवत होता. बाळूच्या अंगात एकदम थंडी भरली गेली. डिसेंबरची एकदम कडाक्याची थंडी. मित्र, अंमळनेर सोडताना काय झालं, अंमळनेर सोडतात तेवढ्यामध्ये रस्त्यावर एक बाई दिसली त्यांना, 30 वर्षाची अशी, लाल साडी घातली, तिच्याजवळ एक पिशवी होती. ती म्हणाली, भाऊ कुठे जातात तुम्ही? आता त्यांच्या रस्त्याला ते नेमके वळले, तिथंच ती उभी होती. यांनी त्यांच्या गावाचं नाव सांगितलं. मग ते त्याच्या अगोदरचे जे गाव आहे ना ते माझे आहे, मला तिथं जायचे बाबा, मी इथं कोपऱ्यावर उभी राहून वाट पाहते, एखादा कोणतरी भेटील बा, मला रात्र खूप उशीर होऊन गेली. मी चोपड्यावरून आली आणि या रस्त्याला येऊन गेली पुढे. मला वाटलं इथं कोणतरी भेटी, बरं स्टँडवर जाणं शक्य नाही रात्रीच्या वेळेला. हे दोघं विचारत पडले, अरे कमाल, चोपड्यावरून अशी कोणती गाडी येते या टायमाला, आणि तुला कुठे जायचं, आणि इथं तू कसं का उभी, तू एकटीच आहे का? तिने सांगितलं, हो मी एकटीच आहे. काय पुढे आले तर कोणीच मला भेटलं नाही. मी केव्हाची तू उभी, एकही आपल्या गावाकडे जाणारा भेटत नाही. बरं झालं भाऊ तुम्ही भेटले, तर मला गिरी माझ्या गावापर्यंत पोचून द्या. असं बी तुमच्या गाव माझ्या गावापासून पुढे 3-4 किलोमीटर तर पुढे. मग गटलू म्हणाला, बाळू जाऊ दे, आपण 2 जण आहेत, याला कुठं मागे बसवतो, ती बरं सीट, रात्रीच्या वेळेला किती थंडी पडलेली आहे आणि कसं काय जायचं. बाळूला दया आली, नाही गटलू, अरे बाई माणूस आहे, मदत करायला पाहिजे. बाईसुद्धा रावण्या करून, नाही भाऊ असं काही बी करा, पण मला पोचून द्या बाबा माझ्या घरी. त्यांनी विचारलं, तुमचं नाव काय? त्याने सांगितलं, माझं नाव सुमन माझं नाव आहे, तुम्ही मला घरापर्यंत पोचून द्या ना, रस्त्यावरच माझं घर आहे. ठीक आहे. मग बाळू तयार होऊन गेला. मग गटलू म्हणायची, ठीक आहे बुवा, काही हरकत नाही. मग आपण असे दाटीने ते पुढे सरकून गेला. ते दोघं बारीकच मुलं होते, त्याच्यामुळे गाडी सुन गेले. त्याने पाठीमागे बसून द्या, ते मागे बसली. मग यांनी गाडी त्यांच्या गावाच्या दिशेने काढली. बाळू गाडी चालवत होता. शांत रस्ता,
एकदम सुमसाम रस्ता, कोणीच नाही. यांना नेहमीची सवय होती की रस्त्याने लागलं तर एखादं वाहनच मिळेल, काही नाही. मग आता चालले तसे, थंडगार वारा वाहतोय, थंडी खूप वाजते. स्वेटर टोपी दोघांच्या अंगात. त्या बाईच्या अंगात मात्र काहीच नव्हतंच, फक्त स्वेटरने टोपीने. गटलू म्हणाला, ताई तुम्ही अंगात काहीच घातलेलं नाही. त्यानं मला सवय. अरे बाबा आपण खेड्यावरचे लोक, आपल्याला काय थंडी वगैरे. हां ते बी खरं आहे, पण असं गावाबाहेर पडलं प्रवासामध्ये की नाही, काहीतरी पाहिजे, स्वेटर पाहिजे नव्हतं तुमच्याजवळ. पण जाऊ दे बा, आता काय जसं आहे तसं, चला मला घरापर्यंत पोचून द्या म्हणजे झाला. आता गाडी चालवत आहे, शांत रस्ता, कोळीने रातकिळ्यांचा आवाज येतोय आणि यांच्या मोटरसायकलचा आवाज, दुसरा आवाजच नाही. गाडीच्या हेडलाईटचं उजेड, आजूबाजूला दाट झाडी आणि शेती, बांधारे, मस्त बांधावरती खूप झाडी होती. वळणाचा रस्ता जात आहे, शांत वातावरण. गाडी चालवता चालवता काय आलं, आज ती बाई पूर्ण बंद करून दिलं. पण गटलूला जाणवलं की त्याच्या पाठीमागे बाई एकदम खिटून बसली होती. एका साईडला दोघं पाय टाकून एवढी खिटून बसली होती. पण गटलूला असं जाणवलं की तिचं अंग एकदम थंडगार बर्फासारखं. त्याला वाटलं तिचं अंग बर्फासारखं थंडगार आहे, कसं काय शिकलं. आणि हो बरोबर आहे, खूप थंडी पडलेली, एवढी थंडी वाजते आणि तिने तर स्वेटर घातलं नाही, काहीच नाही. म्हणजे म्हणून ते थंडगार वाटते. चालले आता दोघं काही गप्पा वगैरे थोड्याफार गप्पा करत होते आणि ती बाई शांत बसली होती. आता बाळूला जरा हे होतं बा, चला बाई माणूस आहे, हळूवार गाडी चालवत होता तो की नको बा तिबल सिटीत आपण गाडी स्लिप व्हायला नको, काही पडलो लागलं तर आपण दोघं असतो तो जोरात निघून गेलो असतो. तेवढ्यामध्ये काय झालं, गाडी चालवत आहे, शांत वातावरण. ती बाई काही जास्त बोलत नाही, शांत बसलेली. आता यांना अनोळखी बाई, काय गप्पा करायचं, जाऊ द्या, आपण आपल्या जेवढं लिफ्ट मागितली ना, आपण आता पोचून देतोय. समोरून एक मोटरसायकल येताना दिसली. तो मोटरसायकलचा उजेड यांच्या अंगावर पडला. त्याच वेळेला बाळूने सहज आरशात बघितलं तर त्याला पाठीमागे गटलू बसलेला दिसला. आणि गटलूच्या बाजूने, गटलूच्या खांद्यावरून असं एका बाजूने ढुंकून एक म्हातारी बाई पाहत होती. लाल भडक डोळे, भेसूर चेहरा आणि पांढरा सफेद केस. तो एकदम दचकला, हो बापरे, तो एकदम दचकला, काय झालंय, असं कोणीही. आणि त्याच वेळेला गाडी थांबवली आणि त्याच सेकंदाला समोर येणारी गाडी पासून गेली. बाळूच्या अंगात थरकाप भरला की गटलूच्या मागे बसली तिथं म्हातारी बाई, आपण तर तरुण बाईला मागे बसवलं होतं, काय करा, कसं बोला. गटलू म्हणाला, बाळू गाडी का थांबवली. आता बाळूला काय बोला सुचतच नव्हतं. त्याने मागे ओढून पाहिलं तर ताई मागे बसली आहे ना. ती म्हणाल, हो मी मागे बसलेले. आता अंधारात थोडे काही उजेड येऊन गाडीच्या पुढे उजेड होता, तरी त्याने पाहिलं मागे तर तिथं तरुण बाई होती. आपल्याला भास झाला का, आरशातून आपण पाहिलं तर म्हातारी बाई गटलूच्या बाजूने असं मान काढून पाहत होती. लाल भट डोळे, लाल जीभ, अशी जीभ बडबड करत होती त्याची. रात्रीची वेळ, आता 11:30 पावणे 12 झालेले. बाळूच्या अंगाला थरकाप भरला. बाळू काहीच बोलला नाही गटलूला. गटलू, अरे काय झालं, तू गाडी काय नाही चालवते, सुरू कर ना गाडी, आपल्याला जायचं आहे ना पुढे. मग त्याने गाडी सुरू केली. सुरू केल्यावर तर त्याच्या मनात भीतीच होती, काय आहे नाही मागे. गाडी चालवत होता, मागे टिबल सीटला मागे ओढून बघता बी येत नव्हतं. तेवढ्यात अजून एक मोटरसायकल आली, पाठीमागून आली नेमकी, आणि यांना क्रॉस करून पुढे निघून गेली. पण त्या उजाडामध्ये सहज गटलूचं लक्ष गेलं आणि असं मागे ओढून पाहिलं कोण मोटरसायकलवाला आहे. ते मागे ओढून बघताच तो एकदम त्याच्याला, कारण त्याला खांद्यातून बाजूला पाहिलं तर एक पांढरा सफेद केस असे त्याच्या मागे, त्या बाईचे पांढरा सफेद केस, आणि एकदम त्याने वर मान करून बघता भेसूर चेहरा दिसला. गटलू एकदम घाबरला. त्याने पटकन पुढे मान केली. ती गाडी पण पुढे निघून गेली. तो बाळूच्या कानात कुजबला, बाळू काहीतरी गडबड वाटते. बाळूला, हो मला बी तसं वाटतं, काय झालं तुला. गटलू म्हणा, काही नाही, जाऊ दे, गाडी चालव तू. आता बाळूला वाटलं की नक्की गटलूला काहीतरी बाज झालेला आहे, काहीतरी झालेलं. मग गटलूला अजून तिच्या अंग असं थंडगार, ते एकदम खेटू पहिलं, एकदम थंडगार वाटत. आणि तिने हळूच एक हात गटलूच्या खांद्यावर ठेवला आणि एकदम घट्ट पकडला.
गटलू एकदम घाबरला, कारण हात एकदम थंडगार होता बर्फासारखा. आणि काय करावं गटलूला समजत नव्हतं. ती बाई आहे का कोण आहे? आणि गाडी चालवतो, गाडीच्या उजेड फक्त पुढे पाठीमागे वळून पाहायची हिंमत नव्हती गटलूची. आता असं चालत असताना एका ठिकाणी नेमकं एक शेत होतं आणि त्यांच्या रस्त्याला लागून घर होतं, एक लहानसं घर. आणि बाहेर लाईट चालू होता. बाळूने गाडी नेमकी तिथं थांबवली आणि मागे वळून पाहिलं. त्या लाईटच्या प्रकाशात तिचा चेहरा एकदम भेसूर चेहरा, म्हातारी बाई, जक्कड म्हातारी. त्या जोड्याला गटलूने बी पाहिलं. अरे आपल्या पाठीमागे कोण बसलेलं आहे? पांढरं सफेद केस गटलं. दोघे थरथर कापायला लागले. काय करावं सुचत नव्हती. ती ताई म्हणाली, भाऊ गाडी का बरं थांबवली? ते म्हणायचे, भाऊ हे तुमचं शेत आहे का? गटलू म्हणा, नाही नाही आमचं शेत नाही, आम्ही सहज थांबलो बा, पाणी वगैरे पिऊन घेऊ बा इथून असं म्हणून. आता एक झोपडी होती मोठी आणि बाहेर शेड होतं, लाईट चालू होता. बाहेर शेडमध्ये काहीच नव्हतं, गुरं नव्हते, काही नव्हतं, शांत होता. विहीर होती. मग गटलू म्हणाला, ताई थोडीशी खाली उतर, आम्हाला की नाही विहीर जाऊन तिथं पाणी का बघायचं, पाणी प्यायचे. ती बाई एकदम हसली. त्या हसण्यात एकदम भेसूरपणा होता. ती उतरल्यावर पाहिलं तर तरुणबाई ती थोडीशी पुढे गेली, ती झाडाखाली उभी राहिली. या भाऊ लवकर पाणी पिऊन या. आणि बरं झालं तुम्ही इथं उतरले, तर उतरा ना तुम्ही, मी याचीच तर वाट पाहत होती. दोघांच्या अंगाला एकदम खापर भरला. अरे याची वाट पाहत होती ना, उतरा. बाळू म्हणाला, गटलू काय करायचं? गटलू म्हणायचे, बघ उतरायचं नको, जोरात गाडी सुरू करा आणि पळ जोरात. बाळू ह्याच संधीची वाट पाहत होता. बाळूने लगेच जोरात गाडी सुरू करताना एकदम मागे उडून पाहिलं. गाडी सुरू झाली आणि ती एकदम ओरडली, अरे मला सोडून कुठं पडताय तुम्ही? गटलू म्हणाला, बाळू गाडी पडव, ती बाई नाही, भूत आहे भूत, चिटकीन. ती वेगाने पुढे आली आणि एका हाताने यांची गाडी पटकन पकडली. कॅरी पकडताच यांनी इतक्या स्पीडली जोरात गाडी सुरू केली, बस ती गाडीच्या मागे उडली जगत होती. आणि तिने एकदम हात सोडून दिला. जोरात गाडी पळाली तर गाडी पळवतोय बाळू म्हणतो, मागे बघू नको. पण गटलू कुठून आला, तो मागे उडून बघतो, तिच्या पाठलाग करते, ती गाडीच्या पाठलाग करते, पडते, मोठमोठ्याने ओरडते, किंचाळते, अरे थांब, कुठं पडून चालले तुम्ही, कुठं पडून चालले? गटलू नाही, बाळू गाडी थांबू नको, वेगाने पळव आपण, ती चिटकीने आपल्या मागे लागलेली. मग बाळूने जोरात गाडी पळवली. बस बरेच अंतर पुढे आले, पण तिच्या पाठलाग चालूच होता. बापरे कमाली. गटलू म्हणाला, बाळू मी तुला आधीच सांगत होतं काहीतरी गडबड आहे. बाळू थरथर कापत म्हणाला, अरे पण मला काय माहिती, मला वाटलं तरुण बाई आहे, तिला लिफ्ट द्या. अरे कसं शक्य हो, एवढ्या रात्रीच्या वेळेला ही रस्त्यावर कशी उभी? म्हणून सोडताना आपला रस्ता लागला, नेमकी तिथंच कशी उभी होती ती? मला त्याच वेळेला शंका आली की एवढ्या रात्रीच्या वेळेला एकटी बाई कशी? बाळू म्हणाला, बघ आता काय जास्त बोलू नको, मी गाडी चालवतोय, एकदा केव्हा गाव येतो काय नाही. पुन्हा मागे उडून पाहिलं त्यांनी, मागे ती पळतच होती. गटलू म्हणाला, बाळू गाडीचं स्पीड वाढव, ती वेगाने येते, ते आपल्याला पकडीन. बाळूने अशीच गाडी जोरात आणली आणि काही अंतर पुढे आल्यानं मात्र ती दिसलीच नाही. त्यांना असं वाटलं, गटलू म्हणाले, बघ मी मागे उडून बघतो, ती काही दिसत नाही, तू स्पीड कमी कर. नाही तर आपली गाडी स्लिप व्हायची. झाला त्याने एकदम स्पीड कमी केला. आता त्यांचं गाव फक्त 3-4 किलोमीटर राहिलं होतं. बाळू म्हणाला, बाबा रे बरं झालं आपण त्या चिटकींच्या तावडीतून सुटलो. बरं तुला बुद्धी सुचली की तू बोलला पाणी प्यायला उतरायचं आहे, हो ना असं म्हणून. मग तेवढ्यामध्ये गटलूने सहज मागे ओढून पाहिलं आणि त्याला एकदम जाणवलं की अंधाऱ्यात कोणतरी पळत येतोय आपल्या गाडीच्या पाठीमागे. अरे कमाली, ती बाई अजून कसं का आपल्या मागे येते, का दुसरं कोणीतरी आहे? तो म्हणाला, बाळू पाठीमागे बघा कोणतरी येतोय. बाळूने गाडी थांबवली, मागे बघून बघितलं आणि काय त्या बाईचा एकदम भेसूर हसण्याचा आवाज आणि मोठ्याने ओरडली, मला सोडून पडून जाता का? थांब पकडतोय मी तुम्हाला, तुम्ही तावडीतून कसे सुटतायत, मी तुम्हाला सोडणार नाही. त्याच्याने बाळू एकदम घाबरला. नाही आता थांबण्यात वेळ नाही. त्याने परत जोरात गाडी सोडली. बस आपल्या गावाच्या दिशेने. त्यांच्या गावाच्या वेशीपर्यंत ती बाई मागे पळत होती. म्हातारी बाई चिटकीनच होती ती.
त्यांच्या गावची वेस लागली. वेस लागल्यानंतर बघतात ती तिथंच थांबली, ती पुढे आलीच नाही. कशी तरी जोरात गाडी आणली आणि एकदाचे ते घरी पोचले. 12:30 वाजून गेले होते. घरी पोचले, 1 तास आपल्याला लागला आणि ती कसं काय आपली पाठलाग करत होती. आणि आपलं अर्धा पाऊण तासाचं अंतर, 15 किलोमीटर म्हणजे काही जास्त अंतर नाही, आपल्याला 1 तास कसा लागला. 2-3 ठिकाणी गाडी थांबवल्यामुळे आपलं 10-15 मिनटं जास्त उशीर, पण जाऊ दे आपण एकदाचं पोचलो ना घरी, हेच भाग्य समजायचं. दिवसापासून मग आता यायचं कसं, तो रस्ता तर तोच आहे आणि सुमसाम रस्ता आहे. पुन्हा ती भेटली तर त्यांची विश्वास नव्हता, पण त्यांनी शेवटी काय केलं की मालकाला सांगितलं, बाबा रे आम्ही संध्याकाळी ना 7-8 वाजेशी आम्हाला सोडून द्यायचं, आम्हाला लागलं असं पगार कमी दे, आम्ही दुपारी जास्त काम करून घेऊ, परंतु आम्ही जास्त थांबणार नाही. झालं त्या दिवसापासून मग 9 वाजत नाही तोपर्यंत दुकान बंद झालं का लगेच बाळू आणि गटलू सीधं घरी निघून येतात. पण अजूनही त्याच्या मनात धाकधूक असते की त्या दिवसाची बाई परत भेटली तर. दिवशी अमावस्या होती. बस त्या दिवसापासून त्यांनी असं केलं की अमावस्येच्या दिवशी ती सरळ सुट्टीच घेतात की नाही आम्ही येणारच नाही, त्या दिवशी ड्युटीवर येणार नाही बाई आला. भले रविवारी आम्ही येऊ ड्युटी करून घेऊ, परंतु अमावस्येच्या दिवशी आम्ही ड्युटी करणार नाही. त्यांना घडलेला प्रसंग सर्वांना सांगितला. कोणाची विश्वास बसला नाही. का सांगता तो जास्त उशीर झाला, थंडीचे दिवस होते, त्यांना बाद झाला असेल असं म्हणून कोणी त्यांच्या गोष्टीवरती विश्वास ठेवत नाही. पण त्यांनी एकच ठरवलं की बा रात्री 9 नंतर पण सोडून द्यायलाच पाहिजे ना. आपल्या गावाचा रस्ता एकदम सुमसाम आहे, सुमसाम रस्ता आहे, काहीही होऊ शकतो आणि अमावस्येच्या दिवशी तर मुळीच जायचे नाही. असं त्यांनी निश्चय केला आणि त्याप्रमाणे ते आता अजूनही ड्युट्या करतात. दोघं सेल्समॅन आहेत, परंतु व्यवस्थित ड्युट्या करतात आणि काळजी घेतात बा. बरं तर मित्रांनो, आजपर्यंत एवढंच. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत गुड बाय.